वाह वाह. अरे काय हे व्यंकी, साडीची वाट लावशील ना तू. अरे वा, छानच आहेत ना ही साड्या. हो ना ग. मी काय म्हणते आई, सगळ्यात आधी आपण ना ब्लाऊज शिवायला देऊयात. नाहीतर आजकाल टेलर मेले वेळेत ब्लाऊजच देत नाही हो. काय लग्न तोंडावर येईल आणि धावपळ होईल मग आपली. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. पण एक काम करा, सगळ्यांचे ब्लाऊज एकाच वेळेला शिवायला दे. माझ्यावर टाकलंस ना बाई तर नक्की गोळ घालणार मी. वाह. हो रे बाबा, तुझा झब्बा मीच शिवणार. लक्ष्मी, खरंच तुझ्या हातात ना जादू आहे बघ. अगं तू जसे माझे ब्लाऊज शिवतेस ना तसं कोणीच माझे ब्लाऊज शिवत नाही ग. सासूबाई, तुम्ही उगीच कौतुक करता. काय आजी, तयारी एकदम जोरात हा? हो म्हणजे काय, अगदी जोरात. सनई चौघडे सगळं तयार आहे बघ. आता फक्त वाजंत्र्याचे बाकी आहेत. तसं नाही आजी, पण आता कुठल्या साडीवर काय दागिना घालायचा आहे ते ठरवावं लागेल नवरीबाई. काय हनी 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 ऐक ना, तू आज जा, घरच्यांसोबत बोल, त्यांना भेट. तोपर्यंत मी इथेच थांब. आता काय झालं? डंबो, तू आज चला. तुला माहितीये ना सगळं, कशाला फोर्स करते मला उगाच. तू असं का करतोस रे? मला नाही माहिती, तू गप्पा आज चल. आणि मी तुला माहिती आहे घरी आत आल्यानंतर काय होतं ते. त्यापेक्षा तू जा, मी इथेच थांबतो. बरं ठीक आहे, पण इथेच थांबा. हो हो, तिकडे जाऊ नको. अजिबात नाही, मी इथेच थांबणार. काही काळजी करू नको. आणि हनी, तुला काही लागलं तर मला फोन कर. ओके? थांबो. सॉरी. पप्पा. अरे सिंचना बाळा, अरे का ग, कशी आहेस बाळा तू? मस्त, तुम्ही कसे आहात? एकदम छान. ये अगं, किती दिवसाने आलीस तू? हा, तुझ्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज ऐकलाय मी. कुठे आहे तो? तू पण काय संपत, तसं काही तुला माहीतच नाहीये. अरे जाणार कुठं, असेलच बाहेर. खरंच बाहेर उभा आहे तो? पप्पा हो, तसे इम्पॉर्टंट कॉल्स होते. आलीच? हो. काय झालं? काय झालं काय झालं? आत्ता आठवण आली सिंचनाची. सिद्धूसाठी मुलगी बघताय ना तुम्ही? एकालाही सांगावं असं वाटलं नाही? अगं हे बघ, तसं काही नाहीये. तू आई, तू तर राहू देच, तू बोलूच नकोस माझ्याशी. म्हणजे माझ्या सिद्धूसाठी मी नाही मुलगी बघायची का? काही चॉईस नाहीये का रे मला? ताईडे, तुला आईला दोघींनाही पसंत पडली पाहिजे. आजी पप्पा सगळ्यांनाच पसंत पडली पाहिजे ना. सगळ्यांचं मत विचारत बसलं म्हणजे झालं माझं कल्याण. ए, ते काही मला माहित नाही. तू कोणतीही मुलगी पसंत कर, पण जोपर्यंत ती मुलगी मला आवडत नाही तोपर्यंत मी तुझ्या लग्नाला परमिशन देणार नाही. अगं बाळा, तुझी पसंती नसलेली मुलगी या घरात सून म्हणून येईल का सांग मला? अगं आई, म्हणून तर म्हणतीये ना, एखाद्या ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईट वरती आपण सिद्धूची प्रोफाईल बनवून टाकू. म्हणजे तिथे आपल्याला पाहिजे तशी एकदम चांगली मुलगी मिळेल. खरंच? हो. तू एकच मिनिट थांब, मी आलेच. हा, ए ताईडे, ए ताईडे नाही. तू थांब थांब जरा. अरे काय? अरे ती काहीतरी चांगलं काम करायला गेली ना. मी तू उगाच सांगितलं. थांब जरा. अरे, हा लॅपटॉप का सुरू होत नाहीये?
काय झालं याला? ए सिद्धू, इकडे ये ना. लॅपटॉप का चालू होत नाही जरा बघ ना. ए तायडे, त्या डबड्यातला मला काही कळत नाही का? तू आणि तुझा तो लॅपटॉप तुम्ही दोघं काय ते बघून घ्या ना. मला मध्ये नका आणू बस. अरे सिद्धू, असं काय गाई हा? आई मी हरीशला फोन करते. हां हा हनी बोल ना. हरी ऐक ना. हा. लॅपटॉपचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तू आतमध्ये येऊन चेक करशील का? हनी अगं तुला माहितीये ना कशाला मी थांबतो ना इथे. टम्पो ऐक ना, प्लीज आतमध्ये ये ना. काहीतरी मेजर इश्यू आहे. प्लीज आत ये. हा ठीक आहे, हा येतो. थँक्यू. आई, हरीशला बोलावलंय, तो येतोय. नमस्कार जावई बापू. नमस्कार. हो हॅरी, तू इथे ये. इथे बस. नाही ठीक आहे, बघू काय झालं लॅपटॉपला. बघ ना काय झालं. 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 थँक्यू हॅरी. बस. नाही मी थांबतो बाहेर. अरे आई, एवढी हुशारी असून काडीची मिळकत नाही, तर काय उपयोग त्या हुशारीचा? आयुष्यात प्रत्येक जण काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पाहत असतो. काही लोकांची ती स्वप्न लवकर पूर्ण होतात, तर काहींना वेळ लागतो. कदाचित मलाही वेळ लागत असेल. हा पण म्हणून मी हार नाही मानणार. माझं आयुष्य असंच वाया नाही जाऊ देणार. मला जे अचीव करायचंय ते मी करून दाखवेनच. येतो. हॅरी, हे असंच असंच गोड गोड बोलून तुला याने फसवलं आणि आज माझ्याच घरात येऊन मला हुशारी दाखवतो. बाई 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 बाई. बघा महाराणी कशी आरामात झोपलीये. जणू हिला कामच नाहीये. अगं ए, उठ. आनंदी, काय ग काम नाहीयेत का? हा उठ. हे बघ, ही धूळ कोण साफ करणार आहे? घरातली कामं कोण करणार आहे? करायची आहेत ना, हो की नाही? मग जेवायला मिळणार तुला, हो की नाही? हा मग पटकन काम आवरून घे. हा फोन आला. हॅलो, काय? हे बघा, मी पळून बिळून जात नाही हा. आणि मी व्याज बीज काहीही भरणार नाही. हो काय काय, मी कुठे पळून गेलेली नाही. मी माझ्या लेकाकडे आली आहे.
कुठे गेली? सगळी कामं सोडून बसली असेल कुठं ती झोपा काढत. आता ना हिचा चांगला कानच पिळते, मगच येईल जाग्यावर. आनंदी, 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 हे आनंदी. कुठे गेली कार्टी? ही अवदस ना माझ्या नाकात दम आणल्याशिवाय राहणारच नाही. आ? आनंदी, ए आनंदी, आनंदी, ए आनंदी, आनंदी. आई काय ग, काय झालं? का रडतीयस? अरे आनंदी कुठे सापडत नाहीये. काय आनंदी सापडत नाहीये? अहो तुम्ही नीट बघितलं का? आनंदी असेल इथेच कुठेतरी. आनंदी, एक मिनिट, आतमध्ये असेल, बघितलंस का? अरे मी घरातला कोपरा न कोपरा धुंडाळलाय रे, कुठेच नाहीये ती. बरं ठीक आहे, एक मिनिट. आपण सिक्युरिटी गार्डला विचारूया, ठीक आहे? सिक्युरिटी. हा सर, काय रे, इकडे कुठे गेला होतास? मी चहा प्यायला गेलेलो. तू आणि तुझा चहा. तुला चहा प्यायचे पैसे मिळतात का रे? हा, कोणी आलं गेलं कळणार कसं? तू गेटवर नसशील तर. तुझ्यामुळे पोरगी सापडत नाहीये. ऍडव्होकेट देशमाने कोणत्याही क्षणी घरी येतील. त्यांना जर समजलं ना आनंदी घरात नाहीये, तर त्यांना काय वाटेल? मी तिची आत्या असून सुद्धा तिची काळजी घेत नाही. तुम्ही होता ना तिच्यासोबत, अशी कशी गेली ती? माझ्या एकटीची जबाबदारी आहे का ती? अहो पण ते एक मिनिट, दोघी पॅनिक होऊ नका तुम्ही. थांबा जरा, शांत व्हा. मला कल्पना आहे ती कुठे गेली असेल. चल. तू काय आता बघत उभा राहणार आहेस का इथं? आ, थांब. गेला चहा पितोय. भावना, असे दारात का उभे? आत या ना. बसा ना. बसायला नाही आलो इकडे. Look at their innocent faces. Don't fool us. आमची आनंदी कुठे आहे? आनंदी? आनंदी कुठे आहेत म्हणजे? तुम्हालाच माहिती असेल ना आनंदी कुठे आहेत ते. कुठे आहेत आनंदी? काय केलं तुम्ही त्यांना? ए बंद करा तुझी नाटकं. अच्छा, मम्माला आणि दादाला अशीच नाटकं करून मूर्ख बनवलेस, पण मला नाही बनवू शकत. हे बघ, मी फक्त इथे एवढंच ऐकायला आलंय की आनंदी कुठे, आणि तुला नसेल सांगायचं ना तर तसं सांग.
मला 1 मिनिट नाही लागणार तुला जेलमध्ये पाठवायला. अहो तुम्ही काय बोलताय? आणि आनंदी इथे का असेल? ती तर तुमच्या घरी होती ना, तुमच्याकडे होती. होती ना, आनंदी आमच्याकडेच होती. पण ही तुमची मुलगी लपून छपून तिला भेटायला आली होती. काय गॅरंटी आहे तुमच्या मुलीनेच आनंदीला इथं आणलं नसेल? नाही हो, मी खरंच आनंदींना इकडे नाही आणलंय. कुठे आहेत आनंदी? हरवल्या आहेत का त्या? मग कुठे आहे ती? सकाळपर्यंत ती घरी होती. आता सगळीकडे शोधतोय, कुठेच नाहीये. अरे देवा. ए ताई, भावना, ए बाळा इकडे ये. बस घाबरू नकोस, सापडतील आनंदी. हा, सापडतील. रक्ताचं नातं आहे म्हणता ना तुम्ही? हा, मग एवढ्या नखा एवढ्या मुलीला तुम्हाला सांभाळता येत नाही? लहान मुलीला सांभाळायची जबाबदारी केवढी असते तुम्हाला नाही कळत का? सासूबाई, एक मिनिट. अहो तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला पाहिलं का? म्हणजे शेजारी पाजारी किंवा आनंदीची कोणी मैत्रीण तिच्या घरी पाहिलं का तुम्ही? डोंट बी ओव्हर स्मार्ट, ओके? हे सगळं तुमच्या मुलीमुळे झालंय. आनंदी स्वतःच्या घरात होती, काय कमी होतं तिला? तुम्ही सगळं खराब करून टाकलं. लक्षात ठेवा, आनंदीला जर काही बरं वाईट झालं ना तर जबाबदारी तुमची असेल सगळ्यांची, समजलं? अंजली पण कमाल आहे, दरवेळी कुठल्या तरी भलत्याच ठिकाणी भेटते. हा, असं असेल तर कसं होणार आमचं? श्या. अंकल, भावना कुठे? कुठे जायचंय बाळा तुला? मला भावनाच्या घरी जायचंय. आता ते कुठे आहे हे मला कसं कळणार? जातो मी. काय झालं बेटा? काका, मला तुम्ही भावनाच्या घरी सोडाल का? भावनाईच्या घरी? पण मी त्यांना ओळखत नाही बेटा, मग कसं सोडणार? तुला त्यांचा पत्ता माहितीये का? नाही. अरे बापरे, मग कसं शोधणार मी? चल येतो मी. ए देवा, अरे कुठे आहे माझी अंजली? हा, काहीतरी हिंग ना. काका, हाय, काय नाव तुझं? आणि तू इथे काय करतेस? काका, मला भावनाच्या घरी जायचंय, पण भावनाचं घर कोणालाच नाही माहिती. काका, तुम्हाला माहितीये का भावनाचं घर? तुम्ही न्याल का मला प्लीज? हॅलो, हा मी सुपर्णा बोलतेय, आनंदीची आत्या. आनंदी आली आहे का तुमच्याकडे? नाही का? ओके. हॅलो, हा मी भावना बोलते. आनंदी आल्यात का तिकडे? नाही का? हा, नाही, काही नाही. काय ग?
आई, आनंदी ऑफिस मध्येही नाही येत ग. अरे देवा. तू आधी बस इथे, ठीक आहे? बसलीस? आता मला सांग, तुझी भावना आहे कुठे राहते मला कसं माहिती असणार है ना? तुला भावनाईच्या घराचा एरिया वगैरे काही माहिती आहे का? अच्छा, तुला एखादी खूण माहिती आहे किंवा लँडमार्क? म्हणजे जवळ असं काही दुकान वगैरे आहे का? किंवा पेट्रोल पंप किंवा असं काही बस स्टँड असं काही आहे? तुला आठवत आहे काही? नाही काका, मग मला भावना इकडे जायचं. अच्छा, मला सांग, भावनाई म्हणजे कोण? माझी आई. अच्छा, तुला तुझ्या आईचा फोन नंबर माहिती आहे का? हो हां, सांगू शकतेस? हो माहितीये. जर तुम्ही तिला फोन केलात तर ती मला नक्कीच इथून घेऊन जाईल. हो, तुझ्या आई तुला घेऊन जाईलच. पण तिने जर मला ॲड्रेस सांगितलं तर मी पण तुला सोडू शकतो ना घरी, हो ना? हां, सांगतेस मग? 99 रिंग वाजते. हॅलो, तुम्हाला कॉल सेंटरवाल्यांना काही वेळ काय कळते का नाही हो? कधीही कसं फोन करू शकता तुम्ही? हे बघा, मी आता टेन्शन मध्ये, तुम्ही फोन ठेवून द्या प्लीज. नाही मॅडम सॉरी मी कॉल सेंटरमधून बोलत नाही आहे. ॲक्च्युली ते झालं का, तुम्ही भावना ना? हो. ॲक्च्युली तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. आनंदी तुमच्याकडे? हो. तुम्ही बोलता का एकदा तिच्याशी? हो. ठीक आहे बा, बोल. हॅलो भावना आई. हॅलो भावना आई. आनंदी, आनंदी. हॅलो 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 आनंदी बाळा. हॅलो, कोण बोलतंय? अगं हे बघ, मी काय सांगते ना नीट ऐक. तुझ्या बाजूला कोण आहे? त्यांच्याकडे फोन दे ना. हॅलो. हॅलो, तुम्ही कुठून बोलताय? म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहात तुम्ही आता? ओके ठीक आहे, आम्ही लगेच येतो. प्लीज तुम्ही तोपर्यंत आनंदीची काळजी घ्या. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी इकडेच आहे. ओके. झालं तुझ्या आईशी बोलणं, येईलच तुला घ्यायला. आता मला नाव सांगशील तुझं? आनंदी. अरे वा, किती गोड नाव आहे. आईचा परत आलाय फोन. हॅलो. सर प्लीज तुम्ही मला माझ्या मुलीशी बोलू द्याल का 2 मिनिटं? हो, असं काय विचारता, बोला की. आई बोलते तुझ्याशी, घे. हॅलो. आनंदी, मला सांगा, तुम्ही असं का केलं? घरातनं का निघून गेलात तुम्ही? मला तुमची काळजी वाटते ना. भावना आहे ते मी आहे पुढे, बोलतो. भावना आहे, सरोज आजी मला काय खायला देत नाही. मला खूप भूक लागली भावना आहे. आनंदी बाळा, पण म्हणून कोणी असं वागतं का? असं घरातनं निघून जातं का कोणी? मला सांगा, तुम्ही गुड गर्ल आहात की नाही? हा, गुड गर्ल्स कशा असतात? त्या एकदम स्ट्रॉंग असतात, खूप ब्रेव असतात, हो की नाही? आता इथून पुढे असं बिलकुल वागायचं नाही. हा, बरं, त्या काकांना जरा फोन देता का? काका, भावना आईला तुमच्याशी बोलायचंय. हॅलो. सर प्लीज तुम्ही माझं एक काम कराल का? हो, असं काय म्हणता, सांगा की. सर, आनंदींना खूप भूक लागली हो. तुम्ही जरा त्यांना खायला घेऊन देता? मी या नंबरवर पैसे पाठवते तुम्हाला. हो, असं काय म्हणता, देतो की. येस तुम्ही नका काळजी करू. हो, थँक्यू, खूप थँक्यू. थँक्यू काय. येस, चला बाय बाय.
भूक लागली खाऊया काहीतरी मस्त चला. माझा तर विश्वास बसत नाही ग भावना. अशी माणसं पण असू शकतात. आहे का ग? खरंच ना. आई अगं खूप विचित्र माणसं आहेत ही. तुला माहितीये आई, जेव्हा श्रीकांत सर आणि त्यांच्या आई आपल्या भावना ताईला बघायला आल्या होत्या ना, तेव्हा या सुपर्णाने मला आमच्या खोलीच्या बाहेर पाठवलं होतं. तेव्हाच मला तिच्यावर डाऊट आला होता की ह्यांच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. आई मी तुला सांगते, ही माणसं ना अजिबात चांगली नाहीये. क्रिमिनल माइंडची माणसं आहेत ही. जानू बाळा शांत हो. नाही आई, ही दोघंही नवरा बायको अशीच आहेत. त्यांनी जर आनंदीला नीट सांभाळलं असतं ना, तर ती अशी घर सोडून गेली नसती. माझा ना विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर की जगात अजूनही अशी माणसं आहेत. मला जर खोलीत असं कोणी कोंडून त्रास दिला ना, तर मी अजिबात गप्प बसणार नाही. चांगलाच धडा शिकवेन त्यांना. जान्हवी बाळा, तुझी चिडचिड कळते मला. पण अगं प्रत्येक वेळी चिडून तिढा सुटत नसतो. आणि इथे तर आपल्या हातात काहीच नाही. शांत राहण्यापासून आपल्याकडे पर्यायच नाही. अरे बाळा सावकाश सावकाश अगं टसका लागेल तुला. काका तुम्ही मला अजून एक आईस्क्रीम द्याल ना? बाबा एक काय तू 10 आईस्क्रीम का खा बिंदास. थँक्यू काका. हा मॅडम बोला ना. सर तुमची काही हरकत नसेल तर मी आनंदींची जरा व्हिडिओ कॉलवर बोलू शकते का? नाही माझी काय हरकत असेल हो मॅडम, तुमचीच मुलगी आहे. पण तुम्ही तिला न्यायला येत आहे ना? ते म्हणजे नाही तुमच्या घरचं दुसरं कोणी येत आहे का घ्यायला? नाही म्हणजे तसा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आरामात या बिंदास आहे, असं काही नाही. सॉरी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर बोलायचं होतं ना? हां थांबा लावतोच. आईला व्हिडिओ कॉल लावतोय, बोलणार ना? हॅलो भावनाई. आनंदी आई प्लीज लवकर ये ना. आनंदी आनंदी बाळा. अगं काय झालं बाळात? आईस्क्रीम का नाही खातेस तू? नाही नकोय मला. चॉकलेट हवंय का मग? थांब हे घे चॉकलेट खा. टाडा. घे. नाही. अगं खा, खरंच सांगतो आई येते ना आता, बरं वाटेल तुला. आनंदी आनंदी बाळा, अगं तू इथे कुठे न सांगता आलेलीस? सॉरी तुम्ही कोण? मी सुपर्णा, आनंदीची आत्या. अच्छा थँक्यू सो मच.
आम्ही सकाळपासून खूप शोधत होतो हिला. तुम्ही नसता तर माहित नाही काय झालं असतं. खूप टेन्शन आलं होतं. थँक्यू 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 सो मच. असं काय म्हणतात? आनंदी बाळा, चला घरी जायचंय ना आपल्याला. चल. बाय बाय. अरे अचानक हिला काय झालं? अशी उदास का वाटते? कशी आहेस तू जानू? किती दिवस झाले तुला बघितलंच नाही. आय मिस यू जानू, आय मिस यू. विश्वा, हाय. अरे काय करतोयस? अभ्यास. अभ्यास करायला संपूर्ण दिवस पडलाय. आधी जा ना, आंघोळ कर. हो आई, करतो. हो नाही, उठ आधी आणि शिकुटला जा आंघोळीला. हो हो करतो. तू हो पुढे, मी करतो. नक्की जाशील? हो आई. काकू, विश्वा कुठे दिसत नाहीये. त्याचा फोनही ऑफ लागतो. काका, विश्वा कॉलेजला कधी येईल? गेले बरेच दिवस आम्ही बघतोय विश्वाचं काहीतरी बिनसलंय. कॉलेजमध्ये अभ्यास होत नाही म्हणून हा घरी आलाय, पण इथे आल्यापासून एकही दिवस अभ्यास करताना दिसला नाही. त्याच्या मनात काय चाललंय कोण जाणे. अहो, तुम्ही इथं काय करताय? बाबा तुम्ही? ललिता, हा आपल्याला काय म्हणाला होता की हा इथे अभ्यासासाठी आलाय, बरोबर ना? पण इथे आल्यापासून हा मला एकदाही अभ्यास करताना दिसला नाही. अभ्यासाचा सोडा, हा सदा हसतही नाही, पहिल्यासारखा वागत बोलत नाही. आता तुम्हीच मला सांगा, हा अभ्यास करतोय का? बाबा हो, अभ्यासच करत होतो. आंघोळी आधी तेच करत होतो. आई हो ना? हो ना. अहो, तो अभ्यासच करत होता. मीच म्हणलं आंघोळीला जा म्हणून. विश्वा,
तू घरी आल्यापासून पाहतोय खूप शांत शांत आणि उदास वाटतोयस. कुठल्या तरी विचारामध्ये हरवल्यासारखा दिसतोयस. सांग ना, काही प्रॉब्लेम आहे, काही अडचण आहे, सांग मला. हो बा, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तुझी कुठलीही अडचण मी सोडू शकतो, कुठली. पण तुला असं बघताना त्रास होतो रे. अशी बघायची सवय नाही ना. बाबा काही झालं नाहीये बाबा, मी ठीक आहे. काय ना, माझी झोप पूर्ण झाली नाहीये म्हणून डल वाटत असेल बस. नाहीतर सगळं ठीक आहे बाबा, डोंट वरी. हे बघ बाळा, तू माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेस, सर्वस्व. तू कायम आनंदीच असायला हवं, राहायला हवं. हं? विश्वा, हे काय आहे? बाबांना संशय आलाय, बघितलंस ना. म्हणून सांगत होते असं उदास राहू नकोस. असं कोण ऐकतंय? पाहिलंच ना संपत, आपण या सिद्धूसाठी मुलगी शोधण्याचा इतका प्रयत्न करतोय, पण हा सिद्धू याला लग्न करायचंच नसल्यासारखं वागतोय. असं आहे? हा? आजी, एकदा का आपण छानशी मुलगी सिद्धूला पसंत केली ना की मग बघ सिद्धू कसा एका पायावर रेडी होतं ते. हा का, मग वाट कशाची बघतेस तू? पटकन मुलगी शोध. परमेश्वर करो आणि आपण निवडलेली मुलगी आणि सिद्धूची पसंत असलेली मुलगी एकच होऊ दे म्हणजे झालं. हां मॅडम, त्या आनंदीच्या आत्या घेऊन गेल्या आनंदीला. तुम्ही आलाच नाही. ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही आनंदींना जे खायला घेऊन दिलं त्याचे किती पैसे झाले? हो मॅडम, काय बोलताय तुम्ही? लहान मुलं देवासारखी असतात. आता देवाचं काम करायला आपण पैसे घेतो का? नाही ना. मग आज तुम्ही आनंदींचा जीव वाचून एका अर्थाने माझाच जीव वाचवलाय. हे मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. नाही नाही मॅडम, मी असाच आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्याला फार मानतो मी. आणि फक्त मानत नाही मॅडम, असं वागतो सुद्धा. तुम्हाला आयुष्यात कधी काही मदत लागली ना, बिंदास कॉल करा मॅडम. हां ओके. मला तुमचं नाव कळू शकेल का? त्याचं काय आहे मॅडम, लाईफमध्ये ना माझी एक छोटीशी इच्छा आहे. म्हणजे मी मुलींना नाव सांगत नाही याचं कारण असं आहे की म्हणजे माझा ज्या मुलीवर प्रेम आहे फक्त तिनेच मला माझ्या नावाने हाक मारावी. तुम्ही मला मिस्टर गाडे पाटील म्हणा ना. हां ओके. थँक्यू मिस्टर गाडे पाटील. यो वेलकम. मी असं करतो, तुमचं नाव आनंदीची आई असं म्हणून सेव्ह करतो, चालेल ना? हो चालेल. एक विचारू का? मला ना तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय हो. तुम्हालाही वाटतंय का? नाही हो. अच्छा, मला उगाच वाटलं असेल मग. असो, ठेवतो मी. हो.
सर आज आपण व्हील वाचू शकतो ना? डार्लिंग, रिक्वेस्ट नाही आहे, त्याचसाठी आले ते. आज वाचतीलच हो ना देशमाने साहेब? नाही, ते व्हील उघडण्यासाठी अजून एक अट पूर्ण करावी लागेल. अजून एक अट? आणि ती कोणती? आता काय नवीन ट्विस्ट काढतायत हे? या व्हीलचं वाचन होतं ना, मिस भावना इथे हजर असल्या पाहिजेत. म्हणजे श्रीकांत सरांनीच तसं लिहिलंय. अरे रवी, काय बोलताय ते? मलाही आत्ताच कळतंय नाही. अहो सर, पण ती भावना आमच्या ऑफिस मधली एक एम्प्लॉई होती. तिचा या सगळ्याशी काय संबंध? एक्झॅक्टली. श्रीकांत दादांनी जेव्हा व्हील केलं असेल तेव्हा केलं असेल, पण आता फॅमिली मॅटरमध्ये एका ऑफिस स्टाफला काय इन्व्हॉल्व करायचं? मे बी त्यांचं तिच्याशी लग्न ठरलं होतं म्हणून कदाचित त्यांनी तसं लिहिलं असेल. आणि कसं आहे मिसेस सुपर्णा, आपलं जिच्याशी लग्न ठरलंय ती आपल्या ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी जरी असली तरी ती काहीतरी जास्त असतेच ना, बरोबर? मिस्टर देशमाने, काय चाललंय काय? आधी म्हणालात योग्य वेळ आलेली नाही, नंतर म्हणालात आनंदी हवी आहे समोर, आता म्हणताय भावना हवी आहे. काय ते एकदाच का नाही सांगत तुम्ही? हा मिस्टर रवी मुकादम, सिट डाऊन. हे बघा, मी वकील जरी असलो तरी कायद्यापेक्षा मोठा नाही. त्यामुळे मला जे सांगितलं गेलं आहे त्यानुसार वागणं, दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणं हे माझं काम आहे आणि मी तेच करतोय. आणि यापुढे जर माझ्याशी ह्या भाषेत बोललात तर हे व्हील मी कोर्टात सबमिट करेन. आणि मग यापुढील सगळी प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल. म्हणजे कोर्टात ॲप्लिकेशन करणं, व्हील मिळवण्यासाठी कोर्टात केस करणं वगैरे वगैरे. आणि हे सगळं जर तुम्हाला करायचं नसेल तर मीच भावना यांना पुढच्या मीटिंगला बोलावण्याची व्यवस्था करा.